त्या काळातील सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे केंद्र होते, जिथे प्रभू राम आणि लक्ष्मण नेहमी पहारा देत असत. रामायणातील सर्वात मोठे वळण याच गुफेच्या परिसरात आले. जेव्हा मारीच राक्षसाने सोन्याचे हरिण रूप घेतले, तेव्हा माता सीतेच्या इच्छेखातर प्रभू राम त्याच्या मागे गेले. काही वेळाने लक्ष्मणालाही जावे लागले. जाण्यापूर्वी लक्ष्मणाने याच गुफेच्या बाहेर लक्ष्मण रेषा आखली होती. याच गुफेच्या दारातून माता सीतेने त्या कपटी रावणाला पाहिले, जो एका साधूच्या रूपात भिक्षाम देही म्हणत उभा होता. या गुफेचा उंबरठा हा केवळ एक दगड नव्हता, तर तो सीतामातेच्या पावित्र्याची परीक्षा होती. मर्यादा ओलांडली गेली आणि याच गुफेच्या समोरून रावणाने कपटाने माता सीतेचे अपहरण केले. पंचवटीचा हा भाग माता सीतेच्या अश्रूंनी आणि प्रभू रामांच्या विरहाने भारावलेला आहे. आजही या गुफेत गेल्यावर ती शांतता आणि भक्तीची अनुभूती येते, जी आपल्याला थेट रामायणात घेऊन जाते. मित्रांनो, सीता गुंफा आपल्याला शिकवते की कठीण काळातही आपली भक्ती आणि श्रद्धा ढळू देऊ नये. आता आपण पंचवटीमधील पुढील एका पवित्र स्थळाची माहिती घेऊ, ते म्हणजे रामकुंड. नाशिकच्या पंचवटीत पाऊल ठेवताच आपल्याला त्रेतायुगाचा भास होतो, पण इथल्या प्रत्येक कणाकणात प्रभू श्री रामाचे नाव गुंजते. ते ठिकाण म्हणजे रामकुंड. गोदावरीच्या पात्रातील हे तेच पवित्र स्थान आहे, जिथे प्रभू श्री रामांनी आपल्या वनवासातील काही अविस्मरणीय आणि महत्त्वाचे विधी पूर्ण केले. आज आपण जाणून घेणार आहोत रामकुंडाचा रामायणाशी असलेला तो पवित्र ऋणानुबंध. रामायणात उल्लेख असल्याप्रमाणे वनवासाच्या काळात जेव्हा प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण पंचवटीत राहत होते, तेव्हा प्रभू श्रीराम आपल्या नित्यकर्मासाठी आणि स्नानासाठी याच कुंडाचा वापर करत असत. असे मानले जाते की श्रीराम दररोज पहाटे याच ठिकाणी गोदावरी मातेची पूजा करत आणि सूर्याला अर्घ्य देत. प्रभू श्रीरामांच्या स्पर्शाने हे जल इतके पवित्र झाले की आजही भाविक येथे एकदा तरी डुबकी मारण्याची इच्छा धरतात. रामकुंडाचे सर्वात मोठे महत्त्व त्याच्या एका ऐतिहासिक घटनेत दडलेले आहे. याच ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखा आली होती. तिने जेव्हा माता सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक म्हणजे नासिका याच भूमीत कापले होते. ही तीच घटना होती ज्यामुळे लंकेच्या रावणाने युद्धाचा पाऊल उचललं होतं. गोदावरी आणि कपिला नदीचा हा संगम त्या युगाच्या संघर्षाचा आजही साक्षीदार आहे. असे म्हणतात की ज्या ठिकाणी हे घडले तिथल्या मातीचा रंग आजही वेगळा भासतो. याच तपोवनात 11मुखी मारुतीचे मंदिर आणि कपिला संगमाचे महात्म्य आपल्याला रामायणातील त्या युगात घेऊन जाते. प्रभू श्रीराम जेव्हा या परिसरात भ्रमण करत, तेव्हा ते इथल्या शांततेत ऋषीमुनींशी चर्चा करत असत. हे तेच स्थान आहे जिथे भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम पाहायला मिळतो. मित्रांनो, तपोवन हे आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये किती ताकद असते. नाशिकला आल्यावर या ऐतिहासिक